यानंतर बातमी आहे एका राड्याची। अहमदनगरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला। व्यक्तिगत कारणातून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचं कार्यालय फुटलेलं आहे। एक कार सुद्धा फोडण्यात आलेली आहे। अहमदनगरच्या मंगलगेट परिसरात तणावाचं वातावरण या राड्यामुळे निर्माण झालेलं आहे। दोन गटामध्ये मारहाणीचा प्रकार घडला। म्हणजे एका प्रतिष्ठित नगरसेवकाला मारहाण होती, ही एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्ट आहे। राजकीय विचार प्रवाह जर कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे। त्यामुळे आज मी सचिन जाधव यांना भेटायला आलो, डॉक्टरांना पण भेटलो, पेशंटची विचारपूस केली, त्या नाकाला पुढे एक मोठी बातमी आहे। मी पंकजा मुंडेंसोबत आहे। सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल केले जात आहे असं सांगत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। आतापर्यंत आपण पंकजा मुंडेंसोबत काम केलं, आता निवडणुकीत जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग दिला जातोय, त्यात चुकीचे मेसेज पसरवून गैरसमज पसरवले जात आहेत असा आरोप सुद्धा धस यांनी केलाय। पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं काम करतोय, भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, परंतु माझ्या बाबतीमध्ये चुकीचा संदेश सोशल मीडियामध्ये पाठवण्याचं काही लोक या ठिकाणी उद्योग करतायत। जे कोणी करत असतील त्यांनी हा प्रकार थांबवावा, त्याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही।